नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी निनाद सर. आज आपण विज्ञान या विषयातील इयत्ता 8वीमधील तिसरा धडा बल व दाब म्हणजेच फोर्स अँड प्रेशर हा धडा समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, बल म्हणजे काय जरा आठवा, हे तुमचं झालं आहे. तर बल म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान बदल घडवून आणणारी जी भौतिक राशी असते तिला बल म्हटलं जातं. म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, एखादी वस्तू स्थिर अवस्थेत आहे, विराम अवस्थेत आहे, तर ती कायम त्याच अवस्थेत राहील. आणि जर एखादी वस्तू सरळ रेषेत एक समान पद्धतीने गतिमान असेल तर ती गतिमानच असेल, बरोबर. पण आपल्याला विराम अवस्थेत असलेली जी वस्तू आहे तिला गतिमान करायचं असेल किंवा गतिमान अवस्थेत असलेली वस्तू आपल्याला विराम अवस्थेत म्हणजे थांबवायची असेल तर आपल्याला काहीतरी बदल घडवून आणावा लागेल. आणि तो बदल घडवून आणण्यासाठी आपण ज्या शक्तीचा वापर करणार आहोत, ज्या भौतिक राशीचा वापर करणार आहोत, त्यालाच आपण काय म्हणतो, बल म्हणजेच फोर्स. आता इथे यावरनं आपल्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम समजून येतो. पहिल्या नियमात म्हटलंय, स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते. गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. आणि यालाच आपण काय म्हणतो, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. तर तो आता थोडक्यात समजून घेऊया. समजा इथे एक बॉल आहे, तो काय आहे, विराम अवस्थेत आहे. आता या बॉलला मला गतिमान करायचं आहे, बरोबर. मग इथे हा जो बॉल आहे याला गतिमान करण्यासाठी मी काहीतरी अप्लाय करेल आणि जे अप्लाय करणार त्याला आपण बल म्हणतो. आणि जर इथे मी बल अप्लाय केलंच नाही तर बॉल हलणार का, तर नाही. झोका जो आहे तो हलतोय. न्यूटनने आपल्याला असं सांगितलेलं आहे, समजा या झोक्यावर आपण कोणताही बल प्रयुक्त केला नाही तर हा झोका कंटिन्यू हलतच असणार, कंटिन्यू तो हलत राहणार आहे. पण बघा, प्रॅक्टिकल लेवलमध्ये असं आपल्याला आढळून येतं का, तर नाही. झोका काही वेळाने आपोआप थांबतो. पण मग न्यूटन चुकला का, तर नाही. न्यूटन तिथं कुठेच चुकलेलं नाहीये. न्यूटन म्हटला की तिथे एखादं बल जर अप्लाय होत नसेल तर, परंतु झोका जर आपोआप थांबतोय तर तिथे काहीतरी बल अप्लाय होते. म्हणजे काय, जो हवा आहे तिथली, जो वारा आहे तो त्या झोक्याला आपोआप थांबवतो, बरोबर. म्हणजे काही वेळानंतर तो झोका तिथे स्टॉप होतो, बरोबर. हे लक्षात आलं. चला तर मग आता आपण पुन्हा एकदा व्याख्या बघूयात. वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान बदल घडून आणणारी, जे बदल घडून आणणार आहे, म्हणजे एखादी वस्तू जी आहे ती सरळ रेषेत चालली आणि तिला मला थांबवायचं आहे, बरोबर. मग तिथे मी काय करणार आहे, कोणती तरी राशी अप्लाय करेल ना, तर ते राशीला आपण काय म्हणणार, भौतिक राशीला आपण काय म्हणणार, बल म्हणणार, बरोबर. आणि एखादी वस्तू विराम अवस्थेत आहे म्हणजे ती हलत नाहीये, पण आता मला तिला हलवायचं आहे, तर मी तिथे काहीतरी शक्ती अप्लाय करणार आणि या शक्तीलाच मी काय म्हणणार, बल. हे लक्षात आलं तुम्हाला. बलाची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली. चला आता पुढच्या स्लाइडला जाऊ. बघा, इथे तुम्हाला 3 चित्र दिसत आहे. या 3 चित्रांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, एक मुलगा आहे, तो बॉलला किक मारतोय, फुटबॉलला, बरोबर. हा जो मुलगा आहे हा या डॉगीला, ह्या कुत्र्याला ओढतो आहे, बरोबर. आणि हा जो व्यक्ती आहे हा या गाडीला काहीतरी फोर्स देतोय, काहीतरी बल लावतोय, बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की तिघ चित्रांमध्ये हे प्रत्येक जण काही ना काही शक्ती लावतोय. म्हणजेच आपण याला काय म्हणतो, बल लावतोय, फोर्स लावतोय. म्हणजे हा व्यक्ती हा गाडीवर बल अप्लाय करतोय, हा जो मुलगा आहे हा या कुत्र्यावर बल अप्लाय करतो आहे, आणि हा जो मुलगा आहे हा ह्या फुटबॉलवर बल अप्लाय करतोय, बरोबर. ह्या फुटबॉलला मला या जमिनीवरनं इकडे टाकायचंय, म्हणजे ह्या मुलाला या जमिनीवरनं इथे टाकायचंय. तर तो काही जादू टोना करून काहीतरी तो
बॉल जो आहे तो वरती हवेत गेला असता का? तर नाही. तिथे ह्या पायाचा संपर्क या बॉलशी होणं अनिवार्य होतं. बरोबर. आता हा जो कुत्रा आहे हा इथे समजा बसलेला आहे आणि ह्या मुलाने सांगितलं की चल बाबा, तर तो कुत्रा येईलच असं कंपल्सरी आहे का? तर नाही. मग हा मुलगा काय करतोय? काहीतरी बल अप्लाय करतोय आणि त्या कुत्र्याला ओढतोय. बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला काय दिसतंय? इथे इथे काहीतरी तो कॉन्टॅक्ट करतो, काहीतरी संपर्क आहे त्याचा. बरोबर. त्यानंतर ह्या चित्रामध्ये बघा, हा जो व्यक्ती आहे याला जर ही गाडी ढकलायची आहे तर हा त्या गाडीला बिना टच करता तो त्या गाडीला ढकलू शकतो का? तर नाही. याला या गाडीला टच करावाच लागणार आहे. बरोबर. म्हणजे या गाडीशी संपर्क करावाच लागणार आहे. या कुत्र्याशी संपर्क, या कुत्र्याच्या ह्या जी दोरी आहे याच्याशी संपर्क करावाच लागणार आहे. ह्या पायाचा या बॉलशी संपर्क होणारच आहे. बरोबर. म्हणजे आता आपण बल जे आहे ह्या बलाचे काही प्रकार आहेत ते समजून घेणार आहोत. हे 3 चित्र तुम्हाला लक्षात आलं? तर बघा, इथे बलाचे 2 प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. एक म्हणजे संपर्क बल आणि दुसरं म्हणजे असंपर्क बल. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. बरोबर. आता बघा, इथे तुम्हाला जे चित्र दिसतंय या प्रत्येक चित्रामध्ये संपर्क झालेला तुम्हाला दिसतोय. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय आकृतीमध्ये वस्तूच्या एकमेकांशी थेट संपर्क झालेला आहे किंवा आणखी एका वस्तूमार्फत म्हणजे काय? जे तुम्हाला कुत्रा ओढताना तो मुलगा जो दिसतोय ना, तिथे तो डायरेक्ट कुत्र्याला ओढतोय का? तर नाही. तिथे काहीतरी वस्तूचा तो वापर करतोय. काय दिसते? वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्राप्त झालेले आपल्याला तिथे दिसलंय. आणि ह्या बलालाच आपण काय म्हणू शकतो? मग कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल असं म्हणतात. आलं लक्षात? चला पुढे परत तुम्हाला 3 चित्र दिसत आहे. आता या चित्रामध्ये बघा, नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला काय दिसतंय? हे चुंबक आहे, लोहचुंबक आहे आणि इथे ऑपोऑप हे जे खिळे तुम्हाला दिसत आहे लोखंडाचे, हे खेचले जात आहेत. त्यानंतर इथे हा जो कंगवा आहे हा प्रयोग तुम्ही 6वीला केलंच असेल. बरोबर. आपल्या डोक्याला तेल असतं आणि आपण तिथे असं घासायचं. बरोबर. तिथे एक स्थितिक विद्युत भार तयार होतो आणि त्यामुळे तिथून जो आपण जे कागदाचे तुकडे केले जातात ते कागदाचे तुकडे काय होतात? त्या कंगव्याकडे आकर्षले जातात. बरोबर. आता इथे बघा, इथे हे कागदाचे तुकडे आहे आणि हे बरोबर इथे चिपकता आहेत. बरोबर. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, हा जो दिसतोय तुम्हाला, हे जे नारळ आहे हे खाली येताना दिसतंय. बरोबर. दिसलं? हे खाली येताना दिसतंय. मग ह्या आकृत्यांमध्ये तुम्हाला काय लक्षात येत आहे? जरा असं डोकं लावा बरं. आधीचे जे 3 बघितले आपण, कुत्रा ओढताना, फुटबॉल फेकताना, किक मारताना आणि तो व्यक्ती जो गाडी ढकलत होता तो, त्या 3 चित्रांमध्ये आणि ह्या 3 चित्रांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? बघा बरं, जरा वेळ घ्या. बघा, यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असेल विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो? इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे. म्हणजेच इथे असंपर्क पद्धतीने बल लावलं गेलं आहे. या आकृतीमध्ये आपण असं पाहू शकतो की 2 वस्तूंमध्ये संपर्क नाही आहे. बरोबर. कंगवा जो होता त्या कंगव्याचा आणि त्या कागदांचा संपर्क दिसतोय का तुम्हाला? मी तुम्हाला परत ती चित्र दाखवतो. बघा, या कागदाचा आणि ह्या कंगव्याचा तुम्हाला काही संपर्क दिसतोय का? नाही. त्यानंतर तुम्हाला हे जे लोहचुंबक आहे आणि ह्या खिळ्यांचा काही संपर्क दिसतोय का? तर नाही. त्यानंतर ह्या झाडावरनं जो नारळ पडतं आहे ते संपर्क होताना दिसतंय का? तर नाही. या 3 चित्रांमध्ये कुठेही संपर्क होताना दिसत नाहीये. म्हणून आपण असं म्हणू शकतो, जेव्हा 2 वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना आपल्याला दिसतं आहे, तेव्हा त्या बलाला असंपर्क बल म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. हे आलं तुमच्या लक्षात? आपण इथे
कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क व असंपर्क बल याचा अभ्यास केला आहे. तर आता आपण काही उदाहरणं बघूयात. बघा, इथे हा जो मुलगा तुम्हाला दिसतो आहे हा पुस्तक उचलताना दिसतोय, बरोबर, कॅरिंग अ बुक्स. त्यानंतर हा जो व्यक्ती जो आहे हा इकडे चालताना दिसतोय आणि हा जो मनुष्य आहे हा इथे वेट उचलताना तुम्हाला दिसतोय, काहीतरी वजन उचलताना तो दिसतोय. तर इथे बघा, ही उदाहरणं जी आहेत ही कोणत्या बलाची आहेत, संपर्क बलाची की असंपर्क बलाची. तर बघा, इथे स्नायुबल म्हणजे मस्क्युलर फोर्स, इथे बघा स्नायुबल लावतायत ना, स्नायुबल हे संपर्क बलाचे उदाहरण आहे, बरोबर. कारण आपल्या स्नायूंच्या मदतीने स्नायुबल वस्तूवर प्रयुक्त केले जाते. म्हणजे जोपर्यंत आपण इथे संपर्क करणार नाही तोपर्यंत हे पुस्तक उचललं जाईल का? जोपर्यंत आपल्या स्नायूंना बल लावून ते चालणार नाही तोपर्यंत हे चालेल का? तर नाही. हा जो व्यक्ती जो आहे हा या वेटला लिफ्ट करतोय, बरोबर. आता इथे इथे स्नायुबल प्रयुक्त केलं जात आहे, येते लक्षात. त्यानंतर ही उदाहरणं बघा. या उदाहरणामध्ये काय तुम्हाला दिसतंय, इथे एक लोहचुंबक आहे, बरोबर. त्यानंतर इथे इलेक्ट्रिक फोर्स आहे जे आपण 10वीमध्ये पुढे वाचणारच आहोत. त्यानंतर हा जो न्यूटन बसलेला आहे किंवा हा व्यक्ती बसलेला आहे, इथून फळ खाली पडतं आहे का, आहे का? हो, इथं काही कॉन्टॅक्ट दिसतोय का तुम्हाला? इथे काही कॉन्टॅक्ट आहे का? जे मॅग्नेटिक फोर्स लावलं जातं, आपण आत्ता बघितलं लोहचुंबकाकडे जे लोखंडाच्या खिळे ओढले जात आहेत तिथे काही संपर्क आहे का? तर नाही. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फोर्स जो आहे, जो आपण नंतर अभ्यासणारच आहोत त्यामध्ये, आणि हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल जे आहे, इथे काही कॉन्टॅक्ट दिसतोय का तुम्हाला? नक्कीच नाही, इथे काहीच कॉन्टॅक्ट दिसत नाही. म्हणजे चुंबकीय बल, स्थितिक विद्युत बल आणि गुरुत्वीय बल यासारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात, म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणं आहेत. येते लक्षात. इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला दिसून येत नाही, म्हणून ही सर्व असंपर्क बलाची म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण बल म्हणजे काय, त्यानंतर बलाचे जे 2 प्रकार आहेत ते म्हणजे संपर्क बल आणि असंपर्क बल म्हणजेच कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स याचा अभ्यास केला आणि त्याची काही उदाहरणं पण समजून घेतली. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संतुलित बल आणि असंतुलित बल म्हणजेच बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस याचा अभ्यास करूया. ठीक आहे, धन्यवाद.